ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतक श्री श्रीमद् भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्री प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। रामाचार्य सुधरदास ठाकुर की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। जय जगन्नाथ बल्लभ सुब्रमण्य की जय। हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। तर पाठीमागच्या वेळी आपण भगवद्गीतेचे 11 श्लोक पाहिले होते, बरोबर? 11 पासून पुढे आता आपण चर्चा सुरू करणार आहे। किती जणांनी भगवद्गीता आणली? हा, 1 2 तू पण आणली भगवद्गीता? घेऊन आलाय, दाखव। ठीक आहे, 3 अजून कोणी आणली? बाकीचे कधी आणतील? म्हणजे बाकीचे लोक कधी आणणार भगवद्गीता? किती जणांच्याकडे आहे भगवद्गीता? हात वरती करा। असेल तर आणणार, आहे की नाही? नसेल तर कशी आणणार? आहे, मग आणणार पुढच्या वेळी? किती जण आणणार पुढच्या शनिवारी? हात वरती करा। घरामध्ये आहे, आणणार ना पुढच्या वेळी येताना? हा, घरी काय पूजायला तर ठेवायची, ती पूजन करायचं तिचं, पण खरं पूजन कधी होतं तिचं? ज्यावेळी आपण तिला उघडतो आणि आतमध्ये वाचतो त्यावेळी त्याचं पूजन खरं सुरू होतं। नुसतं तिला हळदी कुंकू वाहणं म्हणजे पूजन नव्हे। पूजन म्हणजे ते पुस्तक उघडलं पाहिजे आणि त्याचं अध्ययन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, बरोबर? म्हणजे त्याचं पूजन आहे खऱ्या अर्थानं। तर पुढच्या शनिवारी क्लास आपला असो नसो,
आपल्या पिशवीमध्ये एक भगवद्गीता पुस्तक हे असलं पाहिजे. आपण प्रसादाला इकडे येतो, पाण्याची बाटली, काय काय लोकांची ताट पण आहेत आणि भगवद्गीता नाही, ह्याला काय अर्थ आहे? बरोबर, ताट घेऊन येतोय, बाटली पाण्याची घेऊन येतोय आणि भगवद्गीता घेऊन येत नाही, म्हणजे जेवायला फक्त यायचं का इकडं? बरोबर ना? तर सोबत भगवद्गीता घेऊन यायचं पुढच्या वेळेपासून, ठीक आहे? आणि हळूहळू आपण कार्यक्रमामध्ये कुपन सुरू करणार आहोत. बरोबर, किती वाजता सुरू करायचं गुरुजी? 7 ते 7:30 पर्यंतच ते कुपन वाटलं जाईल. 7:30 नंतर येणाऱ्या भक्तांनी पैसे देऊन प्रसाद घ्यायचा. तर 7:30 ते 7:30 पर्यंतच. हा, 7:30 हे टायमिंग राहील. 7:30 नंतरनी येणाऱ्या भक्तांना कुपन मिळणार नाही, ठीक आहे? तर 7:30 हे टायमिंग राहील या ठिकाणी, ठीक आहे? हा, आणि ते कुपन आम्ही इथं वाटायला सुरुवात करणार आहे. तर त्याची आम्ही डेट तुम्हाला पुढच्या वेळी सांगू, कधी सांगायची त्यावेळी. आपली रथयात्रा झाल्यानंतर ही सिस्टीम थोडी सुरू होईल. तर सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहायचंय आणि सोबत येताना भगवद्गीता घेऊन यायची आहे. आणि शक्य झालं तर नोटबुक, पेन पण घेऊन या. आणि तुम्हाला काय आवडलं, एखादा मुद्दा महत्वाचा वाटला तर तुम्ही नोटबुक मध्ये लिहून पण काढू शकता, है की नाही? आपण शाळेमध्ये जातो, बिना दप्तरचं जातो का? शाळेमध्ये जातो, बिना दप्तरचं जातो का? आणि समजा बिना दप्तरचं गेलं तर काय? टीचर काय करेल? एक सांकन वाजवल, है की नाही, आणि घरी पाठवल. पण इकडे तसं नाही होत. हे पण एक स्कूलच आहे, पण हे आध्यात्मिक स्कूल आहे, आलं लक्षात? आणि इथं आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळतं. आतापर्यंत आपण शाळेमध्ये शिकलो हे शरीरासाठी शिकलो, बरोबर? पोट कसं भरायचं याचं ज्ञान आपण घेतलं शाळेमध्ये. पण हे आध्यात्मिक ज्ञान आहे. इथं ज्ञान कुठलं मिळतंय? आपण शरीर नसून आत्मा आहोत. मग त्यासाठी केवढं मोठं दप्तर पाहिजे? पण तरी मी फक्त एकच पुस्तक सांगितलंय आणायला, भगवद्गीता. ते पण कोणी आणलेलं नाही. तर येताना सोबत भगवद्गीता असली पाहिजे. सोबत नोटबुक पण आणलं तर अधिक उत्तम. आणि एक छोटासा पेन घेऊन यायचं. इथं हिशोब करायचा नाही, इथे बसून घरचा. नोटबुक आणलं, हिशोब करूया, हिशोबासाठी नोटबुक नाही सांगत. तर ज्या गोष्टी आवडीच्या आहेत त्या गोष्टी आपण नोटबुक मध्ये लिहिल्या तर आपल्याच उपयोगाला येतील का माझ्या उपयोगाला येतील? मला उपयोगाला येईल आयुष्यभर, आहे की नाही? हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण रथयात्रेनंतर जरा सिस्टीम चांगल्या पद्धतीने सुरू करणार आहोत. तर आपली जगन्नाथांची रथयात्रा किती तारखेला आपण घेतलेली आहे? 13 जुलै या दिवशी आपण ही रथयात्रा ठेवलेली आहे. आणि रथयात्रेसाठी आपल्याला मागचा हॉल मिळालेला आहे. एका व्यक्तीने आपल्याला तो हॉल स्पॉन्सर केला. तुमची सर्वांची तळमळ बघून, जगन्नाथांच्या प्रतीची भक्ती बघून जगन्नाथाने आपल्यावर कृपा केलेली आहे. आता लोक आणायचं बोलवून ही जबाबदारी कोणाची आहे? आपली सर्वांची, आहे की नाही? एवढा मोठा हॉल मिळाला आणि हॉल मोकळाच राहिला तर पचका कोणाचा होणार आहे? तर त्याच्यामुळे पचका करून घेऊ नका. प्रत्येकाने कमीत कमी किती लोक आणायचे? कमीत कमी 10, 20, 25 आणि काही 100 आणली तर काय नुकसान होणार आहे का? आधी तर जास्तीत जास्त लोकांना काय करायचंय? कार्यक्रमाला घेऊन यायचं आहे. जगन्नाथांची मिरवणूक आपण संपूर्ण वाईमधून फिरवणार आहोत. आणि नियोजन हळूहळू मोठं होत चाललेलं आहे. म्हणजे की माझ्या डोक्यातलं नियोजन होतं की एक छोटासा रथ, छोटेसे जगन्नाथ आणि इथंच एवढ्या हॉलमध्ये कार्यक्रम करायचा. पण जगन्नाथांची इच्छा अशी आहे की छोटा कार्यक्रम त्यांना नको आहे, त्यांना कार्यक्रम मोठा पाहिजे. आणि लाल गोविंद आमचे फिरत होते तर एका व्यक्तीने म्हटले की तुम्ही छोटा कार्यक्रम का करताय? मोठा करा ना, मी तुम्हाला हॉलचे पैसे देतो सगळे, साठे मंगल कार्यालयात करा. मग हॉल मोठा झाला आपला. हॉल मोठा झाला पण जगन्नाथ छोटेच होते. नंतर परत असं लक्षात आलं की अरे छोट्या जगन्नाथांचं दर्शन कसं होणार वाईमध्ये? मग मोठे जगन्नाथ, मग साकारचे जगन्नाथ आपण मागवणार आहे आता. तर मोठे जगन्नाथ वाईमध्ये फिरणार आहेत. मागच्या वेळी आपण रथयात्रा काढली होती, छोटे जगन्नाथ होते त्यावेळी पण यावेळी मोठे जगन्नाथ वाईमध्ये येणार आहेत. तर त्यांनी इच्छा प्रकट केली आहे, मला वाई शहर बघायचंय आणि वाईचे भक्त कसे आहेत ते पण बघायचे. तर तुम्हाला सर्वांना बघायला येणार आहेत भगवंत इकडे आणि मग तुम्ही त्यांना बघा. ठीक आहे, तर हळूहळू कार्यक्रम मोठा होत चाललेला आहे. खूप सुंदर रथ आहे. आम्ही आता रथ बघून आलो.
तर श्रीपाद प्रभूंनी खूप चांगली जबाबदारी पार पाडली. त्यांनी सुंदर रथ बघून ठेवलेला आहे आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला जगन्नाथांना ठेवता येईल असा हा रथ आहे. तर हा रथ आपण सांगितलेला आहे, हा वाईमधून आपण फिरवणार आहे. रथाला दोर पण ठेवलेत आपण ओढायसाठी. एका बाजूला माताजी, एका बाजूला प्रभूजी लोक दोर ओढतील. वाईमधले पण काही नागरिक येतील, ते पण त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि रथामध्ये आनंद घेतील. रथाच्या पुढे आपण भजन कीर्तन चालू ठेवणार आहे. तर भजन कीर्तनासाठी पण साऊंड सिस्टीम ठेवलेली आहे, चांगली साऊंड सिस्टीम ठेवलेली आहे. नंतर मिरवणुकीमध्ये पाकिटामध्ये हँड प्रसाद पण वाटायचा सर्व लोकांना, तर त्याची पण आपण व्यवस्था करणार आहे. बाकी बऱ्याच गोष्टींचं नियोजन आपल्याला करायचं. तर 4 वाजता आपल्याला ही मिरवणूक सुरू करायची आहे वाईमध्ये आणि 4 ते 7, 7:30 पर्यंत, 7:30च्या पुढे नाही. तर 7ला आपण इकडं हॉलमध्ये येणार आहोत. जगन्नाथांना उतरून हॉलमध्ये ठेवायचे आणि त्या ठिकाणी मग भजन कीर्तन प्रवचन असा हा कार्यक्रम होईल. आणि सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था पण केलेली आहे आणि त्याच्यासाठी पण स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. हा, पण प्रयत्न चालू आहेत लालगुरुंचे सर्व भक्तांचे आपल्या. तर हळूहळू आपला कार्यक्रम हा चांगला होण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी उत्साहाने याच्यामध्ये सहभागी व्हा. रथयात्रेमध्ये, सर्व सेवेमध्ये. सेवेचं पण वाटप आपण करू नंतर प्रवचनानंतर, ठीक आहे. हरे कृष्ण. तर आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर श्लोक माझ्या पाठीमागं म्हणा. श्लोक क्रमांक 12 पासून ते 18 पर्यंत आपण ही चर्चा करणार आहे, ठीक आहे. तर ज्यांच्याकडे भगवद्गीता असेल त्यांनी भगवद्गीता ओपन करा. नसेल तर आजकाल मोबाईल मध्ये पण भगवद्गीता आपल्याला मिळते, होय की नाही. तर मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर श्लोक म्हणूया पहिल्यांदा. तस्य संजयन हर्ष गुरु वृद्ध पितामहा सिंहनादं विनोदोच्चे शंखं दद्मो प्रतापवान् ततः शंकाशभैर्यश्च वनवानक गोमुखः सहसैवापि हनन्तः शब्दस्तु मूलो अभवत् ततः श्वेतर्हयुक्ते महती स्यन्दने स्थितो माधवः पाण्डवाश्चैव दिव्य शंखो प्रधन्मतुः पाञ्चजन्य ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रो दद्मो महाशंखं भीमकर्मा वृकोदरः अनंत विजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहो शंखादध्नु पृथक् पृथक् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि विदारय नभश्च पृथ्वीं चैव तुमलो अभ्युन्नादयन् अथ व्यवस्थिता दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् मिदमाह महीपते. हरे कृष्ण. आता श्लोकांचे अर्थ वाचूया. तर आपण या अगोदरच्या सेक्शन मध्ये पाहिलं
भगवद्गीतेमध्ये दुर्योधन हा द्रोणाचार्यांच्याकडे गेला, बरोबर. द्रोणाचार्यांच्याकडे जाऊन द्रोणाचार्यांना काय म्हणतोय की तुमचा प्रिय शिष्य, काय नाव त्याचं आहे, धृष्टद्युम्न, त्यांनीही पांडवांची विशाल सेना आहे त्याची रचना कशी केलेली आहे ती पहा, होय की नाही. असं का म्हटला तो, कारण तुम्ही ज्या शिष्याला शिकवलं तो तुमच्या विरोधात कसं उभा आहे. हा, ज्या शिष्याला तुम्ही धनुर्विद्या शिकवलेली आहे तो शिष्य तुमच्या विरुद्ध पक्षामध्ये युद्ध करण्यासाठी उभा आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आलं लक्षात. हा, नंतर पुढं मग काय सांगतो, पुढं पांडवांच्या पक्षामध्ये कोण कोणते शूरवीर आहेत त्यांची नावं सांगतो, बरोबर. सर्व शूरवीरांची नावं दुर्योधन त्या ठिकाणी द्रोणाचार्यांना सांगतोय, ठीक आहे. ही नावं सांगितल्यानंतर परत पुढं आपल्या पक्षामध्ये कोण कोण शूरवीर आहेत त्यांची पण नावं तो सांगतो, बरोबर. ही सर्व नावं सांगितल्यानंतर मग 10व्या श्लोकामध्ये म्हणतो अपर्याप्तम तदास्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम तिदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. काय म्हणतोय मग तो पुढं, आपलं सैन्य कसं आहे, अपरिमित आहे, आणि पांडवांचं कसं आहे, पांडवांचं अपरिमित आहे की परिमित आहे, परिमित आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळं आपला विजय सहज होणार आहे. पण आतमध्ये भीती आहे. आतमध्ये भीती कोणती आहे की जरी आपलं सैन्य मोठं असलं, अफाट असलं, किती अक्षौणी होती, 11 अक्षौणी सेना होती, तरी पण त्याच्या मनामध्ये भीती होती की आपण हे युद्ध जिंकू शकू की नाही. का भीती होती मनामध्ये, पांडवांच्या पक्षामध्ये 7च अक्षौणी आहे, पण 7 अक्षौणी सुद्धा कशी असते, 7 अक्षौणी सेना सुद्धा 11 अक्षौणीला सळो की पळो करून सोडू शकते की नाही. आता बघा, आपण इथं जवळजवळ एक 60-70 लोक जमलेलो आहे की नाही, आणि या 60-70 लोकांना जर पळवायचं असेल तर काय करायचं, काय करता येईल. फक्त बघा, वरनं एक हिरवागार साप मध्ये पडला तर मध्ये पडला असा, तर तुम्ही किती लोक बसाल इथं सांगा. हा, एक एवढा साप आहे फक्त, काय त्याच्यामध्ये बळ आहे, पण बळ आहे, हा, दंश करस्तोर आहे. तुम्हाला खरा प्रसंग सांगतो, मागच्या महिन्यामध्ये घडलेला प्रसंग आहे. राधेश्याम प्रो आले होते साताऱ्यामध्ये, भागवत प्रवचन दिलं. 101 लोक भागवत प्रवचनामध्ये आले होते, आणि भागवत प्रवचनानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं, आणि सर्वांना प्रसाद वितरित केला. आणि सर्व भक्त आमच्या मंदिराच्या तिथं बाजूला एक मोठं झाड आहे, त्या झाडाखाली सगळे असे प्रसाद घ्यायला बसले. आणि प्रसाद घ्यायला बसल्यानंतर मस्त गप्पा मारत प्रसाद घेत होते, भागवताची चर्चा करत होते, कोण इकडे तिकडे चर्चा करत होते. आणि प्रसाद घेता घेता वरनं झाडावरनं एवढा हिरवागार साप पडला, म्हणजे खरोखर पडला बरं का. इथं फक्त मी कल्पना केली, पण तिथं खरोखर साप पडला. आता कसा पडला तर कावळ्याच्या तोंडामध्ये कावळ्यानी तो साप आणला होता, आणि तो साप वरनं एका भक्ताच्या ताटातच पडला. आणि एकदम उठून जी पळायला लागली, अरे म्हणलं काय झालं अचानकच, आणि बघतो तर असं वळवळ वळवळ करत ते सापाचं टुकलं चाललं होतं. पण सगळे घाबरले, आहे की नाही. इथं पण झालेलं आहे. हा, इथं पण झालं ना, वरनं पडलं होतं इथं. कार्यक्रमात पडलं होतं आपल्या. प्रवचन कोण देत होतं, हा, हो का, इथं पण पडलेलं. हा, असो असो असो, विषय काय आपला महत्वाचा. महत्वाचा मुद्दा असा आहे की एक छोटासा साप सुद्धा एवढ्या 100 लोकांना एका मिनिटात पळवून लावू शकतो. काय आहे त्याच्याकडे विशेष गोष्ट, त्याचं विष. थोडा जरी तुम्हाला प्रेमाने स्पर्श करायला आला तरी पण तुम्हाला घाम फुटल. तसं पांडवांचं सैन्य होतं, 11 अक्षौणी होतं त्या बाजूला, पण इकडे 7च अक्षौणी होतं. पण दुर्योधनाला माहिती होतं ती 7 अक्षौणी आहे, पण ती कशी आहे, एकदम कडवी सेना आहे, डेंजर सेना आहे ना. शिवाजींचे पण मावळे किती असायचे हो, हा हा, वेडात काय, वेडात दौडले 7 का 7, हा, 7 मावळ्यांनी किती जण मारलं होतं, 300-400 मारले होते.
बरोबर ना? संभाजीराजांकडे पण किती कमी सेना असायची, पण सपासप सपासप अशी सेना होती. तर तशी पांडवांची पण सेना होती. 7च अक्षौहिणी होती, पण भारी पडली की नाही 11 अक्षौहिणीला. कारण कौरव पक्षामध्ये त्यांची एकी नव्हती. एकी नव्हती, नेतृत्व होतं, पण सुरुवातीचे 10 दिवस होतं फक्त भीष्मदेवांच्याकडे. भीष्मदेवांनी किल्ला लढवला कौरवांचा, पण जसे भीष्मदेव खाली पडले तसं मात्र कौरव सैन्य हळूहळू तितर व्हायला लागलं. सळो की पळो करून सोडलं नंतर पांडवांनी सगळं कौरवांचं सैन्य. 18 दिवसामध्ये फिनिश सगळं. सगळे कौरव मारले गेले. फक्त किती शिल्लक राहिले होते माहित आहे? कृतवर्मा, अश्वत्थामा, कृपाचार्य, दुर्योधन तर काय रक्तबंबाळावस्थेमध्ये पडलेला होता. हा, 5 योद्धे मोजायला शिल्लक राहिले होते फक्त. आणि इकडं पांडव पक्षामध्ये 1000 शिल्लक राहिले. 1000, 5 पांडव, पांडवांची 5 मुलं आणि सात्यकी हे बाकी शिल्लक राहिले होते पांडवांच्या पक्षामध्ये. आणि नंतर पुढं ते पण सगळे 1000 लोक मारले जातात अश्वत्थाम्याद्वारे. अश्वत्थामा पण कौरव पक्षामध्ये जिवंत राहिला. तर 7 अक्षौहिणी सेना पण भारी पडली की नाही कौरवांना. म्हणून अपर्याप्तम, दुर्योधन म्हणतो की अपर्याप्त आहे आपली सेना, पण हे काय कामाची नाही. हे कामाची नाही, हे मारले जाणार. आणि हा आत्मविश्वास दुर्योधन होता, म्हणून पुढच्या श्लोकात आपण आता वाचणार आहे. तर पर्याप्त अपर्याप्त म्हणजे काय? तर पर्याप्त सेना सुद्धा कधी कधी अपर्याप्त सेनेला भारी पडू शकते, असं आहे. तर या प्रकारे दुर्योधन द्रोणाचार्य या सर्व गोष्टी सांगतोय. आणि हे सांगत सांगत तो हळूहळू द्रोणाचार्य मस्तुती करतोय. आणि भीष्मदेवांना वाईट वाटू नये म्हणून भीष्मदेवांची पण स्तुती करतो. आणि भीष्मदेवांची स्तुती केल्यानंतर मग भीष्मदेव पाहतात की दुर्योधना डुप्लिसिटी मानसिकतेचा व्यक्ती आहे, पॉलिटिकल माइंडेड व्यक्ती आहे. आणि त्याला संतुष्ट करण्यासाठी भीष्मदेव विचार करतात की आता मला शंख वाजवला पाहिजे. मग भीष्मदेवांच्या द्वारे रणशिंग फुंकलं जातं कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर. आणि भीष्मदेवांनी आपला शंख वाजवला. आणि शंख वाजवल्यानंतर भीष्मदेवांनी त्या शंखाद्वारे काय सूचित केलं? भीष्मदेवांचा शंख वाजल्यानंतर त्या शंखाद्वारे सूचित असं केलं गेलं की ठीक आहे, मी तुझं नमक खाल्लेलं आहे आणि तुझ्या पक्षामध्ये मला युद्ध करावं लागतंय. आणि माझा शंख, भीष्मदेवांच्या शंखाने सिंहासारखा नाद केला, मोठी गर्जना केली. आणि मोठ्या गर्जनेने भीष्मदेवांनी दुर्योधनाला हे दाखवून दिलं की अरे मूर्खा, तुझा पराभव निश्चितपणे होणार आहे. हे भीष्मदेवांच्या शंखनादाने स्पष्ट झालं. आणि तू जरी माझी खोटी खुशामत करत असला, कारण भीष्मदेव हे महाजन आहेत, महान वैष्णव आहेत, आणि त्यांना समजलं की दुर्योधन हा द्रोणाचार्यांची स्तुती करतोय आणि मला पण थोडासा सपोर्ट करतोय. तर त्याचं ते पॉलिटिकल जी माइंड आहे ती भीष्मदेवांना समजून भीष्मदेवाने आपला शंख वाजवला. कारण भीष्मदेव विचार करतात की मी वचन घेतलेलं आहे हस्तिनापूरच्या गादीचं रक्षण करण्याचं, आणि त्यानुसार मला कार्य करणं गरजेचं आहे. म्हणून भीष्मदेवाने शंख वाजविला. शंखाद्वारे सूचित केलं गेलं की मूर्खा, तुझा या युद्धामध्ये निश्चितपणे पराभव होणार आहे. हे भीष्मदेवांच्या शंखाने सूचित केलं. आणि पुढं बघा, आता भीष्मदेवांचा शंख वाजल्यानंतर या युद्धामध्ये शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या आणि रणशिंग एकदम वाजू लागली. आणि त्याचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता मला सांगा, युद्धामध्ये शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतारी हे कशासाठी पाहिजे? काय त्याचा काय उपयोग आहे? रणशिंग आहे किंवा नगारे आहेत. नगारे काय डोक्यात मारायचं एकामेकाच्या? कशासाठी लागतं हे? युद्धामध्ये ही वाद्य समोरच्या सैन्याला भीती दाखवण्यासाठी आणि आपल्या सेनेचा उत्साह वाढवण्यासाठी. म्हणून बघा, ज्यावेळी भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला, हत्ती मारल्यानंतर द्रोणाचार्यांनी विचारलं युधिष्ठिरला काय की अरे अश्वत्थामा मेला का? तर मग युधिष्ठिर काय म्हटले? हो, पण म्हणायच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी तिथं युद्धामध्ये
वाजवल्या गेल्या म्हणजे प्रतिपक्षाला चिटिंग करण्यासाठी पण वापरलं जाते. कारण प्रतिपक्षी इतका चिटर आहे ना, आहे की नाही, अधर्मी आणि पावलोपावली फसवणूक करणारा असल्यामुळं या सर्व गोष्टी युद्धामध्ये पांडवांना पण उपयोगाला आले. युधिष्ठिर जसं म्हटले की हो अश्वत्थामा मेला, रणशिंग वाजली, तुतार्या वाजल्या, ढोल भेरी नगारे ढाम 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 ढाम, सगळ्या त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये मोठा आवाज झाला. आणि मग द्रोणाचार्य आपण पाहतो की खाली रथामध्ये बसले, धृष्टद्युम्न गेला आणि मस्तक झाडापासून वेगळं केलं. आता पुढच्या श्लोकामध्ये बघा, पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांयुक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. आता बघा, पांडवांच्या पक्षामध्ये जे शंख वाजतायत ना, त्या शंखांचा जो आवाज आहे त्याला काय म्हटलेलं आहे? दिव्य म्हटलेलं आहे, दिव्य. कौरव पक्षामध्ये पण शंख ढोल भेरी नगारे वाजलं, परंतु त्याला दिव्य म्हटलेलं नाही. पण पांडव पक्षामध्ये ज्यावेळी हे वाजायला लागलं त्यावेळी त्याला काय म्हटलेलं आहे? दिव्य म्हटलेलं आहे. तर बघा, आता तात्पर्यामध्ये खूप सुंदर चर्चा केलेली आहे. तर इथं म्हटलेलं आहे बघा, जयस्तु पांडुपुत्रानाम येशाम पक्षे जनार्दन, चौथ्या ओळीला. पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो. आता काय विजय होतो बघा त्यांचा? कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी आहेत आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते. कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटे राहत नाही. म्हणजे जिथं लक्ष्मी आहे त्या ठिकाणी नारायण आहेत, आलं लक्षात. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाट बघत होते. तर ज्या ठिकाणी कृष्ण आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे विजय आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मी पण आहे. म्हणून भगवद्गीता शेवटी काय सांगितलेलं बघा, संजयाने काय सांगितलंय? शेवटचा श्लोक कोणता आहे? यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्भम. तर ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत त्या ठिकाणीच काय आहे? विजय आहे. आणि हा जो विजय आहे हा या शंखनादावरून समजतोय. आता लक्षात, शंखनाद झाल्यानंतर या शंखनादाद्वारे पूर्णपणे क्लिअर होतं की विजय कोणाचा होणार आहे. म्हणजे एक्झिट पोल अगोदर डिक्लेअर झाला. जसं कुठलं इलेक्शन असेल की नाही तरी एक्झिट पोल डिक्लेअर होतो. पण महाभारताच्या युद्धामध्ये एक्झिट पोल असा सांगितला गेला होता की कौरव पक्षामध्ये 11 अक्षौहिणी, पांडव पक्षामध्ये 7 अक्षौहिणी. आणि कौरव पक्षामध्ये कधीही पराभूत न होणारे योद्धे असल्यामुळे सर्व देवी देवतांनी, ऋषीमुनींनी, संतांनी निष्कर्ष काढला होता, एक्झिट पोल सांगितला होता की कोणाचा विजय होणार? कौरवांचा विजय होणार. कारण सेना जास्त कुठल्या पक्षामध्ये? त्या पक्षामध्ये जास्त. आणि इकडे कोण आहे पांडव पक्षामध्ये? फक्त अर्जुन आणि नंतर भीम. 2 योद्धे काय करणार आहेत 11 अक्षौहिणी समोर, आहे की नाही? त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच एक्झिट पोल सांगून टाकला होता की विजय होणार कौरवांचा. पण 10 दिवसानंतर एक्झिट पोल पूर्णपणे वेगळा झाला. विजय दुसऱ्या पक्षामध्ये जात चाललेला असं दिसायला लागलं. आणि जसे भीष्मदेव खाली पडले, नंतर द्रोणाचार्य सेनापती झाले. द्रोणाचार्य पण पडल्यानंतर एक्झिट पोल हा एकाकी झाला पूर्णपणे. पण तरी सुद्धा दुर्योधनाला असं वाटत होतं की अजूनही कर्ण आहे आणि कर्ण असल्यामुळे अजून सुद्धा पांडव जिंकू शकत नाहीत. आणि स्वतः मी पण आहेच की. मी पण म्हणजे मी नाही, दुर्योधन आहे. तर त्याला असं वाटत मी आहेच की, नंतर मी कर्ण आहेच इथं, तर मग आम्ही अजून युद्ध जिंकू. पण नंतर 2-3 दिवसामध्ये कर्ण पण काय झाला? मारला गेला अर्जुनाद्वारे. आणि मग मात्र विजय एकाकी झाला. क्लिअर कट्ट पारड जड झालं पांडव पक्षाचं. आणि मग दुर्योधनाला सांगितलं गेलं की आता तरी तू शरणागत हो, हात मिळवणी कर, असं कर तसं कर. आता युद्ध करण्यामध्ये काय मजा
नाही, पण दुर्योधन असं म्हटला की आता कुठल्या तोंडाने जाऊ मी तरी. अहंकार जो असला तो माणसाला असा नम्र होऊ देत नाही. तो म्हणतो की आता कुठल्या तोंडाने जाऊन कुठं मी हात जोडत बसू, आता मेलेलंच बरं. म्हणजे की असं भिक्षा मागून जीवन जगणं, हात जोडणं, प्रणाम करणं आता नको. तर आता जे काय असेल ते करू. आणि शेवटी मग आपण पाहतो की कौरव पक्ष पूर्णपणे पराभूत झाला या युद्धामध्ये. तर इथं या शंखनादाद्वारेच क्लिअर होतंय. आता बघा पुढं पण चर्चा सुरू होईल. आता इथं पुढं म्हटलंय बघा, याच तात्पर्यामध्ये बघा. तर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाट बघत होते. या व्यतिरिक्त आता बघा महत्वाची गोष्ट आहे पांडव पक्षामध्ये. कोणती महत्वाची गोष्ट आहे बघा. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ कोणी दिलेला आहे? अग्निदेवाने दिलेला आहे. तर हा अग्निदेवाने अर्जुनाला रथ दान केला होता. यावरून लक्षात येतं काय की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तरी तो पराभूत होणार नव्हता, असा रथ होता. आणि हा रथ अर्जुनाचा दिव्य रथ होता. दिव्य रथ म्हणजे की समोरच्या प्रतिपक्षाने ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, वायुअस्त्र, पाशुपत अस्त्र कुठली जरी अस्त्र सोडली तरी पण भगवान श्रीकृष्णाने एक सुरक्षा कवच बनवलं होतं त्या रथाच्या भोवती. आणि सुरक्षा कवच बनवलेलं असल्यामुळं कुठलंही शस्त्र अस्त्र या रथावरती परिणाम करत नव्हतं. तर संपूर्ण युद्ध पांडवांनी जिंकल्यानंतर 18 दिवसानंतर युद्ध जिंकलं गेलं. जिंकलं गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू आता रथातून पहिल्यांदा खाली उतर. तर अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की भगवंता तुम्ही प्रत्येक वेळी रथातून पहिल्यांदा खाली उतरत होता, तुम्ही आता मला पहिल्यांदा खाली उतरायला सांगताय. तर कृष्ण म्हटले की जे सांगतो ते पहिलं ऐक. इथं जास्ती वादविवाद आणि डिबेट करत बसू नकोस, तू पहिलं खाली उतर. आणि अर्जुन नम्र भक्त होता, तो जास्त वादविवाद करत बसला नाही. अर्जुनाने हात जोडले, प्रणाम केला आणि अर्जुन रथातून खाली उतरला. खाली उतरल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण रथातून खाली उतरतात आणि दोन्ही पाय आपले जमिनीवर ठेवल्यानंतर पाठीमागे रथाचा विस्फोट होतो आणि अर्जुन तोंडात बोटं घालतो. हे काय झालं, असं कसं काय? तर कृष्ण म्हटले की तुझा पराभव पहिल्या दिवशी झालेला होता पण माझ्या उपस्थितीमुळं आणि सुरक्षा कवचामुळं हा रथ सुरक्षित राहिला 18 दिवस. म्हणजे काय झालं, रथ होता पण रथामध्ये असणारा व्यक्ती खूप महत्वाचा होता. आणि तो व्यक्ती कोण आहे? स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे हा रथ काय झाला, सुरक्षित राहिला होता. पुढच्या श्लोकामध्ये आता बघा, भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला. त्यानंतर अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अति दुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नावाचा शंख वाजविला. असे क्रमशः तिघांनी आपले 3 शंख वाजविले. तर आता हा जो पांचजन्य शंख आहे हा कुठे मिळाला भगवान श्रीकृष्णांना माहिती आहे तुम्हाला? पांचजन्य शंख कुठे मिळाला? तर भगवान श्रीकृष्ण हे सांदीपनी मुनींचा एक पुत्र होता. हा पुत्र प्रभास क्षेत्री समुद्राने गिळंकृत केलेला होता. समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला होता. तर भगवान श्रीकृष्ण त्या समुद्रामध्ये जातात खोलवर. त्या ठिकाणी पांचजन्य नावाचा असुर या शंखामध्ये राहत होता. त्या असुराचा वध केला आणि हा शंख तिथून त्यांनी प्राप्त केला. आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे इथं आपल्या गुरुचा पुत्र नाहीये. मग त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही कुठं जा, संयमनीपुरीला जा. संयमनीपुरी कोणाची पुरी आहे? यमराजांची पुरी आहे. यमराजांच्या पुरीमध्ये श्रीकृष्ण गेले आणि त्या ठिकाणी हा पांचजन्य शंख वाजविला. आणि यमराजांच्या लक्षात आलं की साक्षात भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आलेले आहेत. यमराज तिथे उपस्थित होतात आणि उपस्थित होऊन भगवान श्रीकृष्णांना विचारतात की तुम्ही इथं का आलेलं आहे? तर मग भगवान सांगतात की इथं आम्ही सांदीपनी मुलीच्या पुत्राला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. तर कृष्ण बलराम दोघंही त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तिथून तो पुत्र घेतात आणि आपल्या गुरुच्या आश्रमी येतात. तर असे हे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे की मृत व्यक्तीला सुद्धा ते परत घेऊन येऊ
शकतात. हे सामर्थ्य भगवान श्रीकृष्णांच्याकडे आहे. तर हा पांचजन्य शंख हा प्रभास क्षेत्री भगवान श्रीकृष्णांना मिळाला, ज्या शंखामध्ये हा पांचजन्य नावाचा असुर राहत होता. तर पुढं देवदत्त शंख हा अर्जुनाचा आहे. त्यानंतर पुढं भीमाचा पौंड्र नावाचा शंख आहे. आणि तात्पर्यामध्ये पुढं वर्णन केलेलं आहे की पांडव पक्षाचा विजय हा निश्चित होता. का निश्चित होता विजय? अग्निदेवाने दिलेला रथ त्या पक्षामध्ये आहे, भगवान श्रीकृष्ण त्या पक्षामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा अजूनही होती, अर्जुनाच्या रथावर जो ध्वज होता त्या ध्वजावर कोण विराजमान होतं? हनुमानजी होते. आता बघा, हनुमानजी एका चित्राच्या रूपामध्ये, पण हनुमानजी चित्राच्या रूपात असून सुद्धा खूप मोठं काम करत होते. तर आता बघा काय करत होते, तर ज्यावेळी भीमसेनजी द्रौपदीला विशिष्ट प्रकारचं फूल देण्यासाठी हिमालयामध्ये गेले होते, त्यावेळेला हिमालयामध्ये हनुमानजींची भेट होते. तर हे स्थान बद्रीनाथला जाताना त्या ठिकाणी आहे. तर भीमसेनजी ते फूल, विशेष फूल आणण्यासाठी, द्रौपदीला भेट देण्यासाठी तिथे गेलेले होते. त्यावेळेला त्या ठिकाणी एक म्हातारा वानर रस्त्यामध्ये आपली शेपटी हांतरून बसलेला होता. आणि भीमसेनजी त्याला म्हटले की अरे वानरा, ही शेपटी रस्त्यातून बाजूला काढ. त्यावेळी वानर काय म्हटलं, अरे माझ्यामध्ये बळ नाही, मी म्हातारा एवढा झालेला आहे, मला माझी शेपटी पण हलवता येत नाही. आणि भीमसेनजींना गर्व होता आपल्या शक्तीचा. आता शक्ती किती होती भीमाची? 10,000 हत्तींचं बळ भीमाच्या हातामध्ये होतं. आणि भीमाला असं वाटलं काय हे म्हातारा माकड आपली चेष्टा करते. आणि हनुमानजी म्हटले मी खूप म्हातारा झालेला आहे, माझी शेपटी पण मला हलवायला येईना, तेवढी तू काय कर, बाजूला कर. कारण रस्त्यामध्ये शेपटी हांतरून हनुमानजी बसले होते. आणि मग भीमाने काय केलं, आपल्या शक्तीचा अहंकार होता, डावा हात लावला आणि सहजपणे उचलण्याचा प्रयत्न केला, पण शेपटी काय डाव्या हाताने हलली नाही. नंतरने परत दुसरा हात लावला, दुसऱ्या हाताने प्रयत्न केला, पण शेपटी हालायला तयार नाही. आणि भीमसेनजी लक्षात आलं की शेपटी जरा वेगळीच दिसते. दोन्ही हात लावले आणि चांगला जोर लावला. ऑलिम्पिकमध्ये लोक कशी जोर लावतात 500 किलो 400 किलो उचलायसाठी, तसा भीमाने जोर लावला. आणि जोर लावला, भीम घामाघूम झाला, पूर्ण शक्तीनिशी शेपटी उचलण्याचा प्रयत्न करू लागला. पण भीमसेनजी शेपटी उचलू शकले नाहीत. त्यांचे पाय जमिनीमध्ये रुतायला लागले खाली, पण शेपटी हालायला तयार नाही. त्यावेळी त्यांना कळलं की हे वानर साधारण वानर दिसत नाही, आपली परीक्षा घ्यायला इथं बसलेलं आहे. मग भीमसेनजींनी दंडोत प्रणाम केला आणि म्हटले की तुम्ही दिसताय सामान्य वानर, पण सामान्य वानर दिसत नाही, तुमची खरी ओळख सांगा काय आहे. त्यावेळी मग हनुमानजी म्हटले की मी प्रभू रामचंद्रांचा सेवक हनुमान आहे आणि तुझी परीक्षा घ्यायला इथं आलो. आणि मग भीमसेनजी पूर्ण शरणागत होतात. शरणागत झाल्यानंतर मग हनुमानजी म्हणतात की माझी शेपटी तू उचलू शकत नाहीस म्हटले. आणि असं म्हटल्यानंतर भीमसेनजी हनुमानजींना म्हणतात तुम्ही रामचंद्रांचे सेवक आहात, पण मी कसं ओळखायचं की तुम्ही रामचंद्रांचे सेवक आहे? तुम्ही तर एकदम सामान्य वानराच्या रूपामध्ये इथं पडलेलं आहे. असं मग हनुमानजी त्या ठिकाणी म्हटले की प्रत्येक युगाचा एक युगधर्म असतो, त्याचं पालन करणं गरजेचं असतं. मी जर माझं ते अकराळ विक्राळ भयंकर रूप दाखवलं तर तू घाबरून जाशील. पण भीमसेन म्हटला की तरी पण माझी बघायची इच्छा आहे, माणसाची तरी पण इच्छा असते ना बघायची. तर मग हनुमानजी म्हटले की ठीक आहे, तुला मी दाखवतो. आणि जय श्रीराम असं म्हणून हनुमानजीने आपला अकराळ विक्राळ भयंकर रूप दाखवलं. ते रूप बघून भीमसेनजी गांधारले पूर्णपणे. बघून असं भीमसेनजीला वाटलं की आता आपण पडतोय काय ते चक्कर येऊन. आकाशाला भिडलेले भयंकर रूप दाखवलं. आणि मग भीमसेनजींनी नतमस्तक झाले आणि हनुमानजी म्हटले की माझा तुला आशीर्वाद आहे, भविष्यामध्ये तुमचं कौरवांचं पांडवांचं भयंकर युद्ध होईल. त्या युद्धामध्ये मी अर्जुनाच्या रथाच्या झेंड्यावरती उपस्थित राहीन. आणि ज्या वेळी तू कौरव पक्षामधील योद्ध्यांना मारत जाशील त्यावेळी तुझ्या आवाजामध्ये माझा आवाज काय करत जाईल, मी मिक्स करत जाईल. म्हणून असं म्हटलेलं आहे युद्धभूमीमध्ये भीम ज्यावेळी आरोळी ठोकायचा ना, त्यावेळी त्या आरोळीमध्ये कौरव बेशुद्ध पडायचे. कौरव बेशुद्ध पडायचे आणि स्त्रियांचे गर्भपात व्हायचे.
अशी भीमाची आरोळी असायची. त्याच्यामुळे भीमानी सर्व आपल्या एका गदेच्या फटक्यामध्ये सगळ्या कौरवांना काय केलं, त्यांनी यमसदनी पाठवले. तर त्याच्या आवाजामध्ये एवढी शक्ती कुठून येत होती, तर हनुमानजी मागणं, म्हणजे की जसं की आपण माईक मध्ये बोलतो पण तिथे इको वाढवला की आवाज जरा थोडासा वाढतो ना, हा तसा बॅकग्राऊंड म्युझिक हनुमानजीच होतं, इको मागणं सोडत होते. आणि त्याच्यामुळे सगळी बेशुद्ध पडायची, पुढे पटापटा पटा बेशुद्ध पडायची. आणि बेशुद्ध पडली की रपारप भीमसेन मस्तकात गदेचं फटकं मारायचा आणि मरून जायचे कौरव सगळे. तर असं हे युद्ध भीमाने जिंकलं होतं. तर हनुमानजी सुद्धा अर्जुनाच्या रथावरती आरूढ होते, म्हणून युद्ध जिंकणं त्यांना सोपं गेलं. तर या प्रकारे हे सहाय्य पांडवांना मोठ्या मात्रेमध्ये झालेलं होतं. त्याच्यानंतर 16, 17, 18 मध्ये बघा इथं वेगवेगळे शंख वाजलेत. कुंती पुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी सुद्धा महारथी होता. माहित आहे, शिखंडी पण महारथी होता. पण कोण होता तो मागच्या जन्मातला? अंबा होता. तर हा शिखंडी म्हणून जन्माला आला. पुढं धृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाऊ पुत्र इतरांनी आपापले शंख वाजवले. आणि हा श्लोक खूप महत्वाचा आहे, 19 नंबरचा. स घोषो धातराष्ट्राणां हृदयानि वेदारयता नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो अभ्युनुनादयन्. आता हा श्लोक, याचा अर्थ खूप महत्वाचा आहे. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढत गेला. या निनादाने आकाश आणि पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. बघा, पांडवांचे शंख वाजल्यानंतर कौरवांची हृदय विदीर्ण झाली. पण ज्यावेळी कौरवांचे शंख वाजले त्यावेळी पांडवांची हृदय विदीर्ण झाली का? अजिबात नाही झाली. हा, भीष्मदेवानी वाजवलेला शंख त्याचा नाद सिंहासारखा होता, परंतु त्याच्यामध्ये असं वर्णन केलं की पांडव घाबरले भीष्मदेवांच्या शंखनादाने. पण इकडं भगवान श्रीकृष्णांचा शंखनाद झाला, अर्जुनाचा झाला, भीमाचा झाला, नंतर युधिष्ठिर, नकुल, सहदेव यांचे शंखनाद झाले. आणि काय म्हटलेलं आहे, कौरव पक्षामध्ये सर्व सेनेची हृदय विदीर्ण झाली. एक प्रकारची भीती निर्माण झाली. का भीती निर्माण झाली? कारण कौरव हे अधर्मी होते आणि अधर्मी माणूस जो असतो, अप्रामाणिक असतो, तो नेहमी या प्रकारे घाबरतो. आणि अजून घाबरण्याचं कारण काय? कुरुक्षेत्राची रणभूमी ही धर्मभूमी आहे. धर्मभूमीवर हे युद्ध चालू असल्यामुळं या ठिकाणी अधर्मी लोकांची हृदय काय झाली? विदीर्ण झाली. आलं लक्षात? पांडवांचे शंख हे कसे होते? दिव्य होते. तात्पर्यामध्ये बघा मस्त सांगितलेलं आहे प्रबोधान. दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदय मुळीच विदीर्ण झाली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही. परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंख ध्वनीमुळे धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांवर दृढ विश्वास होय. जो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही. तर म्हणून भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतला पाहिजे. जर आपण भगवंतांचा आश्रय घेतला असेल तर किती मोठं संकट आपल्या जीवनामध्ये जरी आलं तरी देखील आपण त्या संकटाला काय करू शकतो? अगदी सहजरित्या पार करून जाऊ शकतो. म्हणून भगवंतांच्या चरणांचा आश्रय खूप महत्वाचा आहे. केवळ भगवंतांच्या चरणाचाच आश्रय नाही, भगवंतांच्या महान भक्तांचा पण आपण आश्रय घेतला पाहिजे. तर भगवंतांचे शुद्ध भक्त कोण आहेत? प्रभुपाद हे शुद्ध भक्त आहेत. त्यांच्या चरणांचा आश्रय, प्रभुपादांना प्रामाणिकपणे फॉलो करणारे त्यांचे शिष्य, त्यांचा जर आपण आश्रय घेतला, साधनेचा आश्रय घेतला, तर आपण जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही भयानक संकटामध्ये घाबरणार नाही आणि आपली हृदय विदीर्ण होणार नाहीत आणि घाम पण फुटणार नाही आपल्या संकटामध्ये. आलं लक्षात? आणि शेवटचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये सांगितलं आहे की हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढीलप्रमाणे म्हणाला. तर बघा या ठिकाणी हनुमानजींचे जे अर्जुनाच्या रथावरती जो झेंडा आहे त्या झेंड्यावरती हनुमानजीचं चिन्ह आहे
आणि ते हनुमानजींचं चिन्ह सुद्धा कसं सांगितलंय, पांडवांच्या साठी अनुकूल सांगितलेलं आहे. आणि ही चर्चा आपण अगोदर एका श्लोकामध्ये केली. तर ही सगळी लक्षणं पण या ठिकाणी सांगितली या सेक्शन मध्ये, की पांडवांचा निश्चितपणे या युद्धामध्ये विजय होणार आहे. आणि विजय होण्याची लक्षणं कोणकोणती पाहिली आपण? पहिली गोष्ट आहे शंखनाद. शंखनाद कसा आहे पांडव पक्षामध्ये? दिव्य शंखनाद आहे, बरोबर. अजून कोणती लक्षणं सांगितली? भगवंत पांडवच्या पक्षामध्ये, पांडवांच्या पक्षामध्ये विराजमान आहेत, बरोबर. यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर. अजून काय पाहिलं? लक्ष्मी देवी. ज्या ठिकाणी कृष्ण आहे त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, ज्या ठिकाणी नारायण त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे. अजून काय पाहिलं? धर्मक्षेत्र. कुरुक्षेत्र ही जी भूमी आहे ही काय आहे? धर्मभूमी आहे. पांडवांसाठी ती काय होणार आहे? अनुकूल ठरणार आहे. म्हणजे पांडवांचा विजय निश्चितपणे आहे. अजून काय? हनुमानजी. अर्जुनाच्या रथावर हनुमानजी साक्षात विराजमान आहे. अजून दिव्य रथ आहे की नाही? अग्निदेवाने दिलेला रथ आहे. हा त्रय लोक्यामध्ये कधी पराभूत न झालेला रथ होता. असा रथ पांडवांच्या पक्षामध्ये असल्यामुळं पांडवांचा विजय हा निश्चित झाला. म्हणजे एक्झिट पोल अगोदरच क्लिअर झाला, पण त्याच्या अगोदरचा एक्झिट पोल चुकीचा होता. तर या प्रकारे पांडवांचा विजय होणार हे इथंच निश्चित झालं. आणि अजून एका गोष्टी निश्चित झालं, मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं, की दुर्योधन अगोदरच सांगतो काय, की माझ्यासाठी मरायला आलेले हे सर्व योद्धे, म्हणतो ना मागच्या श्लोकामध्ये, माझ्यासाठी हे मरायला सज्ज झालेले आहेत. म्हणजे दुर्योधन अगोदर डिक्लेअर करतो की तुम्ही माझ्या पक्षामध्ये आलाय म्हणजे तुम्ही मरणार आहे सगळेजण. म्हणजे त्याने दुर्योधनाने डिक्लेअर केलं की तुम्ही सगळे मरणार आहे, कारण तुम्ही माझ्या बाजूला आलेला आहे. तर यावरून सिद्ध झालं की पांडव हे युद्ध जिंकणार. परंतु तुलनात्मक दृष्ट्या शक्तीचा अंदाज पाहता असं वाटू शकतं की अरे 11 अक्षोणी कुठं, 7 अक्षोणी कुठं, त्याच्यामुळे शक्यता कमी आहे पांडव जिंकणं. परंतु तरी पण पांडवांनी हे युद्ध जिंकलं. आणि कधी कधी आपल्याला कलियुगातल्या लढाईमध्ये पण पाहायला मिळतं, आहे की नाही, कमी सेना असणारी लोक पण कधी कधी मोठ्या सेनेला अगदी सहजरित्या मारतात, आहे की नाही, सहज मारतात, गनिमी कावा करून. शिवाजी महाराजांनी असंच केलं आणि आपलं साम्राज्य स्थापित केलं. तर सेना किती आहे काय आहे ते जास्त महत्वाचं नाही. असा मस्त पैलवान व्यक्ती असेल पण कराटे चॅम्पियन ऐकू शकतो त्या पैलवानाला, कराटे चॅम्पियनची लात कुठून येईल आणि बुक्की कुठून येईल काय कळतं का? काय कळत नाही, कारण त्याच्यावर सगळ्या कला असतात. नुसतं जाडजूड झालेलं आहे पण त्याला काहीच कळत नाही कुठून काय येते, मार खाऊन पळून जाऊ शकतो ती. असं आहे. तर त्याच्यामुळं सेना किती आहे काय आहे हे जास्त महत्वाचं नाही. तर पांडव जिंकले कारण ही सर्व लक्षण त्याच्यामध्ये होती. हरे कृष्ण. तर कोणाला काही शंका प्रश्न असेल तर विचारू शकता.